नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये टाळेबंदी आणि लसीकरण या दोन गोष्टींच्या मधून सरकारचा प्रशासनावर कितपत अंकुश आहे आणि प्रशासन मनमानी पद्धतीने वागतंय का परस्पर समन्वय राखत या दोन्ही मुद्द्यांवर तड लावण्याचा प्रयत्न करतंय हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. त्याचं निमित्त ठरलंय ते उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या बाबतीतल्या विविध जनहित याचिकांच्या दरम्यान सुरू झालेली सुनावणी. या सुनावणीच्या दरम्यान न्यायालयानं अतिशय कठोरपणे काही वक्तव्य केली आहेत. न्यायालय सांगतंय की राज्य सरकारच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये असमन्वय आहे. इतकंच नाही तर अत्यंत उद्विग्न होत न्यायालयानं राज्य सरकारला प्रश्न विचारलाय की त्यांच्या मार्फत देण्यात आलेल्या रेमडेसिवीरच्या बाबतचे आदेश पाळले का जात नाहीयेत. रेमडेसिवीर फक्त आणि फक्त रुग्णालयातच मिळेल असं सांगितल्यानंतर सुद्धा रुग्णालयातून रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून रेमडेसिवीर घेऊन या असा आग्रह केला जात असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आल्याच्या नंतर या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी अत्यंत आणि तीव्र नापसंती व्यक्त केली. तात्कालिक घटनाक्रमांमध्ये न्यायालयाच्या माध्यमातून व्यक्त केलेली ही सर्व मतप्रदर्शनं ही सरकारच्या बाबत निश्चित चिंतेची आहेत. एका बाजूला सर्वोच्च न्यायालयाच्याकडून मुंबई मॉडेलचं कौतुक झालं असताना प्रत्यक्षात महाराष्ट्र मॉडेल फेल गेले की काय अशीच शंका मुंबई उच्च न्यायालयाच्या टिप्पणीतून येते आहे. फक्त आणि फक्त वैद्यकीय उपाययोजनांच्या बाबतीतच हा सगळा बोजबारा उडालाय का तर अजिबात नाही. वैद्यकीय उपाययोजनांच्या बाबत एका हाताला सगळा घोळ सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला टाळेबंदीच्या बाबत जे जे काही होतंय ते दर दिवशी नवी कहाणी कानावर यावी असंच आहे. अत्यंत ताज्या घटनाक्रमामध्ये उस्मानाबादेत रमजान ईदची खरेदी करता यावी म्हणून चक्क टाळेबंदीत सूट देण्यात आलेली आहे. टाळेबंदी शिथिल झाली आहे. ज्या राज्यामध्ये सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या आहे आणि जिथे टाळेबंदी हाच आत्ताच्या घडीला कोरोना प्रतिबंधाचा रामबाण उपाय समजला जातो तिथे कठोरपणे टाळेबंदीचं पालन व्हायच्या ऐवजी एका विशिष्ट समुदायाच्या सणाच्या खरेदीसाठी टाळेबंदी शिथिल होणं हे निश्चितच योग्य नाही. एकूणात ही सर्व परिस्थिती प्राप्त परिस्थितीत आपल्याला काय निदर्शनास आणून देते तर प्रशासनावरची पकड अत्यंत ढिली आहे आणि म्हणूनच न्यायालयात व्यक्त केल्या गेलेल्या भावनांच्या आधारेच आजचं शीर्षक आम्ही देतोय असमन्वयाचा महामेरू. आजच्या या चर्चेमध्ये प्रामुख्याने आरोग्य आणि कायदा सुव्यवस्था या दोन विभागांची चर्चा होणं अपेक्षित आहे. प्रत्यक्षात या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की राज्यात आपत्ती निवारण कायदा लागू असल्यानं साथ संक्रमण रोखण्याच्या साठीचा आवश्यक कायदा लागू असल्यानं सर्वाधिकार हे प्रशासनाकडे आणि मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार राज्य हाकलं जात असल्यानं त्यांच्या बाबतही प्रश्न उपस्थित होऊ शकतात. पण प्रत्यक्षात आणि जमिनीवर जी यंत्रणा राबवायला हवी त्याची जबाबदारी आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर आहे. या निमित्तानं जी चर्चा आपण करणार आहोत त्यात सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला आता परिचय करून देतो. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर नरेंद्र काळे आहेत. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश हाके आहेत. आरोग्य विश्लेषक डॉक्टर अविनाश बाणाईत आहेत आणि आपल्या सोबत माजी पोलीस अधिकारी तसंच वंचितचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धनराज वंजारी आहेत. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूयात. माझा पहिला प्रश्न गणेश हाके यांना आहे. गणेश हाकेजी, उस्मानाबादेतली परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर आहे. केवळ आणि केवळ रमजान ईदची खरेदी व्हावी अशीच भावना बाळगून टाळेबंदी शिथिल केली गेली असावी का की टाळेबंदी कठोर राखता येत नाहीये, जनता त्या टाळेबंदीला मोडू नये म्हणून अधनमधन सूट दिली जाते? नाही, खरं म्हणजे
रमजान ईदच्या निमित्तानंच अशा पद्धतीची जी काही टाळेबंदीला शिथिलता दिलेली आहे ती प्रशासनाने जाहीरपणे केलेली आहे, म्हणजे जाहीर केलेली आहे. ते काही त्यांनी म्हणजे अशा पद्धतीची सवलत किंवा सूट आम्ही ह्या रमजान ईदच्या निमित्तानं देतो आहोत असं तिथल्या प्रशासनानं कळवलं आहे. तिथंच नाही तर अनेक ठिकाणी म्हणजे लातूर असेल, परभणी असेल, ज्या अनेक ठिकाणी अशा स्वरूपाची सूट देण्याचं काम प्रशासनानं हे केलेलं आहे याच्यामध्ये. आता दुर्दैव असं आहे की खरं म्हणजे की रमजान ईदच्या निमित्तानं अशा पद्धतीची सूट देत असताना आता अक्षय तृतीयेचा सारखा फार मोठा सण आहे, म्हणजे हिंदूंचा फार मोठा सण आहे अक्षय तृतीया. तर त्याचाही थोडासा संदर्भ याला दिला असता किंवा अक्षय तृतीय किंवा रमजान ईदच्या ह्या दोन्हीच्या निमित्तानं अशा स्वरूपाची ही सूट देत आहोत असं म्हटलं असतं तर जरा मला असं वाटतं की ते प्रशासनाला या सरकारच्या एकूण ध्येयधोरणाला सुद्धा ते मला असं वाटतं की ते शोभलं असतं. पण दुर्दैवानं ते तसं नाही झालेलं. एकूणच तुम्ही ज्या पद्धतीनं आज आपण एक चर्चा ठेवलेली आहे की असमन्वयाचा खरं म्हणजे महामेरू खरं आहे, अत्यंत समर्पक अशा स्वरूपाचा ह्या मथा आपल्या चर्चेला आपण दिलेला आहे की आपण जर बघितलं तर सुरुवातीपासून या कोरोनाच्या वरती ज्या ज्या पद्धतीच्या एक प्रशासन म्हणून शासन म्हणून ज्या पद्धतीच्या उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्याच्यामध्ये जे आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 पक्षाचं सरकार आहे त्यांच्यामध्ये मुळात समन्वय नाही. सुरुवातीच्या काळात काही हे लोक म्हणत होते की आपण मोफत लस देऊ, काही लोक म्हणत होते की मोफत देता येणार नाही, अक्षय तृतीया पण त्याच दिवशी, रमजान ईद आणि अक्षय तृतीया एकाच दिवशी आहे त्याचाही उल्लेख केलात. केवळ आणि केवळ रमजान ईदच्या खरेदीच्या साठी म्हणून टाळेबंदीत शिथिलता घोषित करावी यात चुकीचे संकेत, चुकीचे पायंडे पाडले जात आहेत. पोलीस अधिकारी या नात्यानं आपल्या सोबत धनराज वंजारी आहेत, त्यांच्या कायदा आणि सुव्यवस्था पालनाचा आजवरचा अनुभव गाठीशी ठेवून त्यांनी याचं उत्तर द्यावं की असे निर्णय समाजात दुही पेरण्यासाठी असतात का दुही वाढवण्यासाठी असतात? नाही, दुही पेरण्यासाठी नसतात. खरं तर पोलिसांचं विधिवत कर्तव्य जे कम्युनिटी पोलिसिंग नावाचा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये जनतेची मानसिकता सांभाळून कुठलीही परिस्थिती चिघळू नये, तद्वत कोरोनाची परिस्थिती सुद्धा आहे त्याहून बिकट होऊ नये या सर्वांचा विचार करून कधी कधी पोलीस प्रशासन असा निर्णय स्थानिक पातळीवर घेऊ शकतं. नगरमध्ये जो प्रकार झाला, काही पोलीस अधिकाऱ्यांनी रमजानच्या खरेदीच्या वेळी पर्टिक्युलरली ते ज्यावेळी तो उपवास सोडतात त्यावेळी काही लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला तर तिथे पोलिसांना मारहाणीचे प्रकार घडलेले आहे, केस वगैरे झालेली आहे. तर तिन्ही बाजूनी गोष्टीचा विचार केला, लोकांच्या धार्मिक भावना विचारात घेतल्या, ज्याचं आपल्याला स्वातंत्र्य संविधानात दिलेलं आहे. पण हे अक्षय तृतीयेसाठी सुद्धा लागू झालं पाहिजे हाके साहेब म्हणाले, त्याच्याशी मी सहमत आहे. जर एखाद्याच्या धार्मिक भावना तर सगळ्यांच्या धार्मिक भावना, पण महत्वाचा प्रश्न इथे कसा दसा आहे की जी काही सूट देता किंवा जे काही समन्वय तुम्ही घडवून आणता त्या परिस्थितीवर तुमचा कंट्रोल आहे का? तुम्ही जर एखाद्याला एखादी सवलत देत असाल तर त्या सवलतीची एक चेकलिस्ट, त्या सवलतीचं इन्फ्रास्ट्रक्चरल डिझाईन तयार करून तुम्ही त्या पद्धतीनं ते वापरता की नाही वापरत. आणि आपल्याला भेद इथे दिसतो की प्रशासन जितकं कौशल्यपूर्ण अंमलबजावणी करत झालं पाहिजे या कोरोनाच्या काळात ते होताना दिसत नाही. ठीक आहे, आरोग्य डॉक्टर नरेंद्र काळे आहेत आपल्या सोबत. डॉक्टर नरेंद्र काळे, आपली प्राथमिक प्रतिक्रिया यावर जाणून घेतो की केवळ रमजान ईदच्या खरेदीसाठी उस्मानाबादेत सवलत दिली जाते, औरंगाबादचा खासदार म्हणतो औरंगाबाद मधली टाळेबंदी पण शिथिल झाली पाहिजे. याच प्रकारचे जर समजा ईदच्या आसपास होणारे शिथिलतेचे प्रकार वाढत जाणार असतील तर महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी कोणी घ्यायची? डॉक्टर नरेंद्र काळे, आपण उत्तर द्या आणि ही जबाबदारी राजेश टोपेंच्या शिरावर द्यायची का तेही सांगा. एक तर आपण ज्या उस्मानाबादचा उल्लेख केला, ज्या लातूरचा उल्लेख केला, हे दोन्ही आदेश माझ्या समोर आहेत. एक मी तुम्हाला सांगतो की ते उस्मानाबादच्या आदेशात जे काय लिहिलेलं आहे सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहील. त्यामध्ये पेट्रोल पंप, बँका आणि जीवनावश्यक मला हे सांगा, हे आज मुंबईत चालू नाही का? तिथे काही वेगळा काय आदेश काढायची गरज होती का? हे चालूच आहे. ह्याच्यामध्ये कुठेही असं म्हणालेलं नाहीये की कपड्याचे दुकान उघडे केलेले आहेत किंवा त्यांच्यासाठी जे इतर असतं ते दुकान उघडे केलेले आहेत. इथं कुठलाही जो काही कोरोनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत कुठलीही त्याच्याकडे डोळेझाक केलेली नाहीये. त्याचं गांभीर्य पाळून त्यांनी त्या ठिकाणी ते पत्र काळेजी, नरेंद्र काळेजी, आपण सांगत असताना आम्ही उस्मानाबादची दृश्य पण दाखवतोय.
एक म्हण आहे तुम्हाला मी- माहिती असेल कदाचित, हात कंगन को आरसी क्या पढे लिखे को फारसी क्या. त्यामुळे तुम्ही म्हणा की पेट्रोल पंप आणि इत्यादींच्या बाबत काय परिस्थिती आहे, कापडाची दुकान उघडी आहेत का, टीव्हीवर आपल्याला दिसत असेल तर एकदा ही उस्मानाबादची दृश्यही बघून घ्या. आपली भूमिका आपण मांडू शकता. वंजारी साहेबांनी जे सांगितलंय त्यानुसार प्रत्येक प्रशासन किंवा जिल्हा लेवलला कलेक्टर आणि त्यांची जी समिती आहे ती त्या ठिकाणचा अभ्यास करून त्याच्या गरजेप्रमाणे तसे डिसिजन घेत असते. आता एका ठिकाणी डिसिजन झाला, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तसे वेगळे झालेले आहेत. अनेक ठिकाणी जनता कर्फ्यूचा निर्णय तिथल्या लोकांनी घेतलेला आहे. अनेक दिवसापासून त्या ठिकाणी चालू आहे. आता आमच्या तिकडे तर बरेच दिवसापासून बंदच होतं, परंतु मुंबईमध्ये तर 7 ते 11 चालूच आहे. म्हणजे आपण असं म्हणायचं का की तिकडे दिलं ते चूक आहे? नाही 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 नाही, तसं नाही, तसं नाही. काय डॉक्टर बोलले? काळे, मुद्दा काय उपस्थित होतो, तुम्ही अ पासून ब दिवसापर्यंत नियम पाळता आणि क ची घटना घडायला येणार असेल त्याच्या आधी बरोबर शिथिल करता. मग लोकांच्या मनात प्रश्न येतो की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी किंवा नियमांचं शैथिल्य हे एका विशिष्ट सणाच्या साठीच करायचं आहे का? ह्या गेल्या 15 दिवसांमध्ये पण आपण जर बघितलं, सर्व जिल्हा राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांची जर तुम्ही प्रशासकीय गोष्टी पाहिल्या तर अनेक जिल्ह्यांनी मध्ये कधी कधी 2 दिवस 3 दिवस 7 ते 11 अशा सूट दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये जर असं कुठे लिहिलेलं असतं की साजरा करणे म्हणजे काय, नवीन कपडे घेण्यासाठी तुम्हाला सूट दिलेली आहे, हे दुकान वगैरे ठेवलेले, तर आपल्याला त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायला जागा होती. इथं कुठेही त्यांनी तसं म्हणालेलं नाहीये. या ठिकाणी फक्त जीवनावश्यक वस्तू, आणि जर जीवनावश्यक वस्तू सणाच्या निमित्ताने जीवनावश्यकच आहे, तिथं दुसरी कुठली नाहीये त्याच्यामध्ये गोष्ट, ती जर घ्यायची असेल तर त्यांना ती घ्यावी लागेल ना. बरं, याच्यावर एकदा हा तर्क प्रत्यक्षात कितपत पटण्यासारखा असतो? म्हणजे गणेश हाकेंनी याचं उत्तर द्यावं. ईदच्या आधी बरोबर 2 दिवस नियम शिथिल करायचे आणि नियम सगळ्यांसाठी शिथिल झालेले आहेत असं सांगायचं, फक्त आणि फक्त ईदसाठी नाही, किंवा फक्त ईदसाठी नियम शिथिल झालेत हे कागदावर लिहायचं नाही पण कृतीत तसं दाखवायचं. हे शक्य असतं आणि असं होतं का? गणेश हाके साहेबांची प्रतिक्रिया येण्यापूर्वी त्यांना एक लक्षात आणून देतो जी, कालपासून आग्रा आणि वाराणसीमध्ये दारूची दुकानं जाहीर चालू झालेली आहेत. तिथं भाजपचं सरकार आहे. पुढे अगदी आपल्याचकडून आदर्श घेतला म्हणायला लागेल. डॉक्टर नरेंद्र काळे, दारूची दुकानं टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यामध्ये सुरू करण्याचा आदर्श आपणच तर ठेवला ना भारतासमोर. आपल्याकडे तिथं घरपोच तरी आहे, त्यांच्याकडे जाहीर दुकानं चालू झालेली आहेत सर. अहो, आत्ता घरपोच द्यायला लागलात. याच्या आधी काय होत होतं? याच्या आधी तर दारूच्या दुकानावर एवढ्या रांगा लागायला लागल्या की बाप रे बाप, ते पोलिसांना आवरता आवरता नाकीनऊ आले होते. चुकीच्या गोष्टींचे आदर्श महाराष्ट्राने दिलेत या टाळेबंदीच्या काळामध्ये. आपण आग्र्याची पण चर्चा करू, पण आत्ताच्या घडीला आपल्याला उस्मानाबाद जास्त जवळच आहे, आपल्याला सांगली जास्त जवळच आहे, लातूर जास्त जवळच आहे. हाकेजी बोला. नाही, कसं आहे की मला म्हणजे डॉक्टर काळे साहेबांना माझं याच्यामध्ये म्हणजे आपण बोलत असताना, ही चर्चा करत असताना माझं म्हणणं असं की एक पक्षीय स्वरूपाचं असतं किंवा एखाद्या शासनाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये इतक्या चुकीचं समर्थन करण्याची काही आवश्यकता नाही. एखादा निर्णय चुकीचा आहे तो चुकीचा आहे. माझं म्हणणं की डॉक्टर काळे साहेबांना मला विचारायचं आहे की अक्षय तृतीया हा मोठा सण नाही आहे हिंदूंचा. तुम्ही म्हणणं असं ऐक मग मला असं म्हणायचं आहे की तुम्ही स्पेसिफिक ऑर्डर करताना प्रशासनानं अशा पद्धतीच्या ऑर्डर्स काढलेल्या आहेत की ईदच्या निमित्तानं खरेदी करण्यासाठी या काळामध्ये अशा पद्धतीची ही शिथिलता किंवा सूट देण्यात आलेली आहे. माझं म्हणणं असं की त्याचबरोबर तुम्ही अक्षय तृतीयेचं जरी म्हटलं असतं तर माझं म्हणणं असं किंवा अक्षय तृतीयेचा सण आहे आणि रमजानचा ईदचा सण आहे, तुम्ही दोन्हीचाही उल्लेख केला असता तर आम्हाला काही वाईट वाटायचं कारण नाही. पण आज तुम्ही केवळ स्पेसिफिक सूट आणि ऐकून घ्या की माझं म्हणणं आहे की हा जो काही भेदभाव प्रशासनाचा आहे तो मला असं वाटतं की ते अत्यंत म्हणजे तुम्ही सगळ्यांच्याच भावनांची काय केली पाहिजे की त्याची आदर केला पाहिजे. सगळ्यात या देशामध्ये आज 80% हिंदू आहे आणि मला असं वाटतं की आम्ही हे हिंदुस्थान आहे जिथं ज्या देशामध्ये ज्या धर्माचे लोक आहेत, ज्या संस्कृती परंपरांचं म्हणजे इथं अनुकरण केलं जातं त्याच्यापेक्षाही तुम्हाला ते महत्वाचं वाटत नाही. आपल्या मुद्द्यावर, आपल्या वक्तव्यावर धनराज वंजारींचं एक मत येते, ते पटकन ऐकणार आहोत. नाही, 80% हिंदू आहे म्हणून हा जो त्यांचा स्वयंघोषित शोध आहे तो हाके साहेबांनी बीजेपीने आपल्याकडेच ठेवावा. 80% हिंदू म्हणजे हिंदू तुमच्या सगळ्या याचे आहे, बरेचसे पुरोगामी, बरेचसे वेगळे, बरेचसे तुमच्या हिंदू व्याख्येच्या पठडीतले नसणारे सुद्धा हिंदू आहे हाके साहेब. 80% हिंदू मालक कशाला होता? आम्ही कुठं म्हटलं तुम्हाला? नाही मी काय म्हटलं, 1-2% नाही, भरपूर 1-2% तुम्ही आहात. अंधभक्त हिंदू आहेत ते 1-2% राहिलेले आहेत.
बघा देशामध्ये काय परिस्थिती तर चालू आहे. आज तुम्ही किती वंजारी लोकं, साहेब, किती या लोकं देशातल्या तुमच्या हिंदूंचा केंद्र तुम्ही सरकारला अपमान क्रिटिसाइज करता. करतायत. नाही तुम्ही नाही वंजारी साहेब, तुम्ही मी तुमच्या कुठल्या धर्माबद्दलची मी चौकशी करत नाही, पण तुम्ही ह्या वक्तव्यानं तमाम हिंदूंचा तुम्ही अपमान करतात. या अजिबात नाही, अजिबात नाही, या अजिबात देशामध्ये हिंदूंचा- हो अगदी बरोबर आहे. माझं ऐका, मला माझं सांगा ऐका. हाके साहेब, तुम्ही मानत हाके नाही का? साहेब, या हिंदूंचा- देशामध्ये हिंदूंचा सर्वाधिक हिंदू अपमान- आहेत. हिंदूंचा हाके साहेब तुम्ही ऐका जरा, आता तुम्ही शांत व्हा. अडचण काय आहे? हाके साहेब तुम्ही नाही, ऐका. वंजारी साहेब- जर तुम्ही बोलता आणि एलिगेशन वंजारी करता, साहेब, बोलता आणि एलिगेशन वंजारी साहेब. करता, तर तुमची ऐकण्याची तयारी पाहिजे. हिंदूंचा वंजारी अपमान मी साहेब, कशाला करेल? मी नाही, स्वतः हिंदू आहे. माझं म्हणणं असं आहे की मग जर 80% तुम्ही असाल, हिंदूची नाही, आणि तुम्ही जर- जे हिंदू राष्ट्र आणि करार तुम्हाला जर- दिला नाही, तुम्ही या BJP देश- सरकार या आहे, देशात- नाही. याची तुम्हाला खंत नाही, वाटली माझी- पाहिजे. नाही माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर हिंदू असाल तर या देशामध्ये 80% हिंदू आहेत हे तुम्ही कबूल करायला, मान्य करायला तुम्हाला अडचण काय? वाईट काय वाटायचं कारण नाही तुम्हाला? आहे या देशामध्ये 80% हिंदू नाहीच आहे. 80% हिंदू नाहीच आहे. तुम्ही आदिवासीला चुकून हिंदू समजताय. तुम्ही जो दिसला त्याला हिंदू समजताय. बघा. तुम्ही हे 80% या- तुमतून आता बंद करा. 80% नाही, हिंदू मी- नाहीच आहे. कुठल्याही मोजमापाने घ्या. 80% तुंतुन बंद करा. हाके साहेब 80% हिंदू नाही आहे भारतात. मला धनराज वंजारी आणि गणेश हाकेंमध्ये हस्तक्षेप यासाठी करावा लागतोय कारण चर्चा भारतातले किती हिंदू आहेत, भारतातल्या हिंदूंची संख्या बहुसंख्या आहे की नाही याच्यावर नाहीये. आपल्याला चर्चा कायदा सुव्यवस्थेच्या पालनावर आणायची आहे. यासाठी या दोन्ही राजकीय प्रवक्त्यांच्या वक्तव्यात हस्तक्षेप करतो. काळेजी आपल्याला संधी दिली असती पण पुन्हा एकदा वादाला फोडणी मिळायला नको. मला पुढे जायचंय. मला डॉक्टर बाणाईत यांना विचारायचंय. डॉक्टर बाणाईत, टाळेबंदीतली शिथिलता आणि टाळेबंदी कठोर असणं या दोन्हीमुळेच कोरोना नियंत्रणात येऊ शकतो अशा प्रकारचं ठाम मत सध्याच्या काळात प्रशासनाचं होताना दिसतंय. यामुळे जर समजा नियंत्रणात येत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव प्रसार हा रोखायचा असेल तर अधनमधनं टाळेबंदी शिथिल करणं हे गैर आहे की लोकांच्या व्यवहाराला सहजता लाभावी यासाठी ते गरजेचं आहे? 100% शिथिलता ही प्रमाणाच्या बाहेर नको. जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत ते घेण्याकरता जर शिथिलता असेल तर ती शिथिलता ऍक्सेप्टेड आहे. इथे हिंदू मुसलमान की ह्या पद्धतीचं कुठलाही कोरोना व्हायरस डिफरन्शिएट करत नाही. त्यामुळे शिथिलता ही कुठल्या समाजाची, कुठल्या रिलिजनची याच्यापेक्षा हा महत्वाचा प्रश्न आहे की आमच्या मेडिकल फील्डवर आलेलं प्रेशर ह्या शिथिलतेमुळे इतकं जास्त आहे आणि याच्यामुळे मृत्यूचं प्रमाण जरुरीपेक्षा जास्त होत आहे. ऑक्सिजनची रिक्वायरमेंट जास्त होती आहे, वेगवेगळ्या ड्रग्सची रिक्वायरमेंट जास्त होते आहे. आणि हा मी मूर्खपणा म्हणतो की ह्या पद्धतीने रिलिजन हा बेसिस ठेवून जर तुम्ही शिथिलता देता आहे तर हे एकदम चुकीचं आहे. ॲज अ मेडिकल पर्सन मी याला बिलकुल अप्रूव्ह करणार नाही. जर तुम्हाला शिथिलता द्यायची आहे जीवनावश्यक गोष्टी आणण्याकरता तीही डिसिप्लिन्ड वेनी प्रॉपर प्लॅनिंगनी तर ती शिथिलता आवश्यक आहे. परंतु ती शिथिलता कुठल्याही बेसिसवर रिलिजन, कास्ट, क्रीडवर देऊ नये. आणि इथे हा डॉक्टर बाणाईत यांच्या या शास्त्रशुद्ध आणि तर्कसंगत उत्तरावरची सरकारी प्रतिक्रिया डॉक्टर नरेंद्र काळे देतील. नाही, डॉक्टर बाणाईतकर जे म्हणतात ते मेडिकल सायन्स हे जास्त महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि आमच्या पक्षाच्या दृष्टीने आम्ही हिंदू मुस्लिम समान मानतो. आम्ही दोन्ही धर्मांना आम्ही तितकंच महत्व देतो. आम्ही गणेश हाके साहेब जसं म्हणतायत त्यांच्या मताची तर मी निश्चितच सहमत नाही. एक लक्षात घ्यायला पाहिजे गणेश हाकेजी की ह्या जे काही शिथिलता 7 तास दिलेली आहे त्याच्यामध्ये काय फक्त मुस्लिम लोक बाहेर येऊन खरेदी करणार नाहीये, ते हिंदू लोक खरेदी करणार आहेत. सर्व समाजाचे लोक येऊन त्या ठिकाणी खरेदी करणार आहेत. देश म्हणजे असं काही कुठल्या गोष्टीचा आम्ही भेदभाव केला असं तुम्हाला म्हणता येणार नाही. कारण तुम्ही सुरू केले ते की 80% हिंदू वगैरे. जर एवढी आपल्याला एवढा हिंदूचा पुळका असता भाजपला तर पश्चिम बंगाल किंवा उत्तराखंड मध्ये जीव धोक्यात नसते घातले. 7-7
टप्प्यामध्ये इलेक्शन तयार करून लाखोच्या सभा घेऊन, दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे हे करत असताना कुंभमेळ्याचं जे चुकीचं नियोजन केलं भाजपनं, परिस्थिती हाताळता आली नाही, त्याच्यामुळे इतके जीव हिंदूंचेच धोक्यात घातले तुम्ही. कशाला म्हणता तुम्ही हिंदूचे हे तरी? हिंदूचे जीव तुमच्यामुळे धोक्यात घाले. हिंदू मुस्लिम हे तितकेच सोडा आता, हे बुजगावणी सोडा आता. गणेश आखे उत्तर देत आहेत. एक मिनिट वंजारीजी, गणेश आखे उत्तर देत आहेत. गणेश आखे उत्तर देत आहेत. पण गणेश आखेजी, आपलं उत्तर सुरू करण्यापूर्वी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य एकदा ऐकून घेऊयात. रमजान ईदच्या निमित्ताने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी याबद्दल निवेदनं आलेली आहे आणि त्याच्याबद्दल विचार विमर्श करून कोविड-19च्या नियमाचं कठोर पालन करण्याच्या दृष्टीने आणि ज्यांना जीवनावश्यक गोष्टींची खरेदी करायची आहे अशा व्यतिरिक्त कोणीही बाहेर येऊ नये या अटींच्या अधीन राहून आपण बुधवार आणि गुरुवार हे 2 दिवस सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये जीवनावश्यक खरेदी अलाउ करत आहोत. पण त्याच्यानंतर आपण परत एकदा ते रिस्ट्रिक्शन्स लावणार आहोत. मला असं वाटतं की आपल्या सोबत असलेल्या डॉक्टर नरेंद्र काळे यांनी हा बाईट अतिशय नीट ऐकला असेल. डॉक्टर काळे, आपण जे काही दावे करत होतात ते जिल्हाधिकाऱ्यांच्या वक्तव्यातून उलट पडताना दिसत आहेत. अतिशय स्पष्टपणे ते काय म्हणाले, तुमच्यापर्यंत विषय पोहोचला असेल की ईदची खरेदी करायला आम्हाला शिथिलता हवी आहे, नियमांमध्ये अशी निवेदनं आली म्हणून ही शिथिलता करण्यात आली. दुसरं, ईद पाळणाऱ्यांच्या व्यतिरिक्त कोणी बाहेर यायचं नाही, शिथिलता मोडायची आहे म्हणून खरेदीला बाहेर पडायचं नाही, असे कसे नियम असू शकतात? डॉक्टर काळे, परवा दिवशी मी स्वतः उस्मानाबाद मध्ये उपस्थित होतो. माझी दिवेगावकर साहेबांची भेट देखील झालेली आहे. त्या ठिकाणी अनेक लोकांनी अशी मागणी केली होती. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, त्याच्यामध्ये फक्त मुस्लिम नव्हते तर हिंदूही होते आणि त्यांनी बँका सुरू करण्यासंदर्भात देखील मागणी केली होती. कारण अनेक दिवसापासून बँका बंद असल्यामुळे शेवटी पैसे तर काढावे लागतात ना, पैसे लागतात या सगळ्या गोष्टींसाठी. आणि जर ईद सारखा सण असेल, अक्षय तृतीया सारखा सण असेल तर तुम्हाला 4 पैसे घरात कमीत कमी ड्रायफ्रूट आणून गोड धोड तर कराल ना. अहो पण काळे साहेब, आपलं प्रशासन असं म्हणतच नाही ना की अक्षय तृतीयेच्या खरेदीच्या साठी अक्षय तृतीयेला बाहेर पडा. तुम्ही अक्षय तृतीयेच्या संदर्भानं खरेदीची परवानगी कधी दिली? मुद्दा इथे हा नाहीये की तुम्ही कशा प्रकारे नियम लागू करताय. मुद्दा इथे हा आहे की यामुळे जाणारे संकेत किती वाईट आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जे मगाशी डॉक्टर बाणाईत म्हणाले, अशा प्रकारच्या वागण्यामुळे आरोग्य व्यवस्था जी आधीच तणावात आहे त्या आरोग्य व्यवस्थेवर आणखी किती ताण येतोय. डॉक्टर काळे, याची थोडीशी जाण बाळगायला हवी. नाही, तुम्ही आरोग्य व्यवस्थेवर ताण म्हणतात. त्यांनी जे काही निर्देश दिलेले ते जर आपण व्यवस्थित हे केले तर कोरोना नियमाचं कुठेही त्यांनी उल्लंघन केलं नाही. फक्त त्यांनी बँकांना वेगळी परवानगी दिली, जे की आधीपासूनच सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्याच्यामध्ये पेट्रोल पंप आधीपासून 7 ते 11 मध्ये हे केलेले आहेत. जीवनावश्यक गोष्टींची तर मुंबईमध्ये पण चालू आहे 7 ते 11. म्हणजे वेगळं काय केलंय त्यांनी? कुठेही लोकांचा जीव वगैरे धोक्यात त्या ठिकाणी त्यांनी घातलेला नाहीये. उलट लोक, डॉक्टर काळे, आपण वारंवार मुंबईचं उदाहरण देताय. डॉक्टर काळे, आपण वारंवार मुंबईचं उदाहरण देताय, पण मुंबईमध्ये 7 ते 11 दैनंदिन गोष्टी चालू असतात. उस्मानाबादेत त्या नव्हत्या. डॉक्टर काळे, उस्मानाबादेत ईद जवळ आल्याच्या नंतरच 2 दिवसाची परवानगी द्यावीशी वाटली आणि जिल्हाधिकारी स्वतः बोलतायत ना 1 ते 15 तारखेत. आता हे 2 दिवस दिसतात, पण आधी पण 1-2दा दिलेले आहेत तिथं परवानगी. बरोबर आहे, राज्यात अनेक ठिकाणी दिलेले आहेत. बरोबर आहे. मी तेच सांगतोय, ईद जवळ आल्याच्या नंतर 2 दिवसाची परवानगी दिली गेली. हेच तर मी सांगतोय. जर नाही द्यायची होती, जर समजा रोगप्रसार वाढतोय तर या सगळ्या गोष्टी रोखता आल्या असत्या आपल्याला. मिळून त्याला फक्त ईदवर नाही नेलं पाहिजे. नाही काळे, आपलं शेवटचं वाक्य डॉक्टर काळे ऐकायला नाही आलं. डॉक्टर काळेजी, आपलं शेवटचं वाक्य नाही ऐकायला आलं. उलट माझं या माध्यमातून आव्हान आहे, मीडियाला सुद्धा आव्हान आहे आणि सगळ्यांना पण आव्हान आहे, ह्याला खास ईदवरच नेऊन त्याचं उलट धार्मिक हे आपण पण करू नये. त्याच्यामध्ये असं काही तिथं असं त्यांचा आदेश माझ्या पुढे आता त्याच्यासाठी दिलं म्हणून काय ते 7 ते 11 मध्ये फक्त मुस्लिम धर्मीयच बाहेर पडणार आहेत का खरेदीसाठी? सगळेच धर्मीय बाहेर पडणार आहेत ना. म्हणजे कुठे काही जातीवाद केलाय अशी कुठलीही गोष्ट यामध्ये नाहीये. आणि कुठलीही त्या सणाच्या निमित्तानं कुठं असं म्हणालेलं नाहीये की त्यांनी कपडे खरेदीसाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे, कुठे इतर खरेदीसाठी दिलेलं आहे, असं कुठेही झालेलं नाहीये त्याच्यामध्ये. डॉक्टर साहेब, आपण जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य नीट ऐकलं का? मी हवं असेल तर परत एकदा ऐकवायला आपल्याला तयार आहे. ऐकू का परत एकदा आपल्याला वक्तव्य? ते जे बोलतायत तो शब्द आपल्यापर्यंत मी परत पोहोचवतो. मी एकदा पुन्हा आमच्या प्रोड्युसरला विनंती करतो, एकदा परत आपल्याला ते ऐकूयात. काय बोलतात जिल्हाधिकारी, स्वतः ऐका. लिहिलेलं पण आहे माझ्याजवळ. जी, अगदी एकदा त्यांच्या तोंडातलं वक्तव्य पुन्हा ऐका, काय म्हणतात बघूया.
ना माझ्या पुढे लेखी रमजान आदेश आहे ईदच्या त्यांचा. निमित्ताने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी याबद्दल निवेदनं आलेली आहे आणि त्याच्याबद्दल विचार विमर्श करून कोविड-19च्या नियमाचं कठोर पालन करण्याच्या दृष्टीने आणि ज्यांना जीवनावश्यक गोष्टींची खरेदी करायची आहे अशा व्यतिरिक्त कोणीही बाहेर येऊ नये या अटींच्या अधीन राहून आपण बुधवार आणि गुरुवार हे 2 दिवस सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये जीवनावश्यक खरेदी अलाउ करत आहोत. पण त्याच्यानंतर आपण परत एकदा ते रिस्ट्रिक्शन्स लावणार आहोत. या ज्या गोष्टी समोर आल्या त्या बऱ्यापैकी लोकांनी सगळ्यांनी नीट ऐकल्या असतील असं मी अपेक्षित करतो. बुधवार आणि गुरुवार 2 दिवस नियम शिथिल होतील. रमजान ईदच्या निमित्तानं खरेदी करता यावी जीवनावश्यक वस्तूंची म्हणून नियम शिथिल करा अशी निवेदनं आली म्हणून निर्णय घेतला गेला. ज्यांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करायच्या त्यांच्याशिवाय कोणीही बाहेर पडायचं नाही. गणेश हाकेजी, विषय केवळ आणि केवळ उस्मानाबाद पुरता नाहीये, नियमांच्या तर्कसंगत अंमलबजावणीचा आहे. नाही की प्रसादजी काय आहे, सुरुवातीपासून या लोकांनी अशाच पद्धतीप्रमाणे जातींमध्ये धर्मामध्ये भेद करण्याचं यांची प्रॅक्टिस आहे. यांची मताच्यासाठी हे सगळं करण्याचं ही त्यांची प्रॅक्टिस आहे. आतापर्यंत अशा पद्धतीचं मुस्लिम धर्मियांचं नांगूल चालन करणं आणि हिंदू धर्मियांना दुखावणं आणि त्यांना या पद्धतीनं हे यांची प्रॅक्टिस आहे. आत्ताच्या या ह्याच्यामध्ये मला सांगा की काळे साहेब जे म्हणाले की त्या हातात आपल्याला मला त्यांचा प्रशासनाचा तो काही फतवा आहे तो मला तर दाखवत आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे का काळे साहेब की अक्षय तृतीयेचा उल्लेख आहे का त्याच्यामध्ये? माझं म्हणणं आहे जर खऱ्या अर्थानं या प्रशासनाला या सरकारला या संबंध जिथं जर धर्म आणि जात भेद या गोष्टी जर समजा त्याच्या अशा पद्धतीचा बुद्धिभेद करून लोकांच्या मनामध्ये विध्वंस निर्माण करण्याची प्रवृत्ती या अशा आदेशांमुळे निर्माण करणं, हिंदूंना वाटतं बाबा केवळ ईदचाच उल्लेख केला, अक्षय तृतीया आहे हिंदूंचा सण आहे, त्याही गोष्टी केल्या असत्या तर मला लोकांच्या मनामध्ये यांच्याबद्दल जे आज यांना जे मिळवायचंय यांना हे मतांसाठी किंवा ज्या एखाद्या विशिष्ट समाजाला खुश करण्याचं जे काही राजकारण आहे यांचं हे राजकारण हे अशा पद्धतीने घाणेरडं राजकारण यांनी करू नये अशी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. ठीक आहे, याचं उत्तर डॉक्टर काळेंना देण्याची संधी आपण देतोय. बोला डॉक्टर काळे साहेब, बोला. गणेश हाकेजी जे काय म्हणतायत की धार्मिक द्वेष वगैरे सगळ्या देशाला माहिती आहे, धार्मिक द्वेषाचं राजकारण कुणी केलं, त्याच्यातून कशी सत्ता मिळवली हे सगळ्यांना माहिती आहे. पण यापेक्षाही मला जे महत्वाचं वाटतं हाकेजी, आजच्या पेपरच्या बातम्या आहेत 2 दिवसापासूनच्या आहेत, बिहार उत्तर प्रदेश हे दोन्ही आपले पक्ष त्या ठिकाणी सत्तेत आहेत आणि गंगा नदी मध्ये सुद्धा प्रेत टाकल्याची तिथे वेळ आलेली आहे. त्या ठिकाणी प्रेतांचे खच पडलेले आहेत, हे फोटो सुद्धा सगळीकडे आलेले आहेत. डॉक्टर काळे, अवहेलना आहे. तर डॉक्टर काळे, काही काय वाटत नाही की जिथं आपण गंगेचं शुद्धीकरण करायला निघालो होतो त्या ठिकाणी आपल्या फेल्युअरमुळे या ठिकाणी नुकसान झालं इतके त्याच्या. डॉक्टर काळे, हे आपल्याला वाटत नाही. डॉक्टर काळे एक छोटा तपशील देतो. आपल्या पक्षाच्या कडून या गंगेमधल्या प्रेतांच्या बाबतीतली चर्चा बऱ्यापैकी व्हायरल करण्यात आलेली होती. आपल्याला एक छोटा तपशील देतो. जमत असेल तर कृपया आपण एक छोटंसं काम करा, गुगलवर जा किंवा कुठल्याही इंटरनेटच्या माध्यमातून या प्रकारच्या प्रथा परंपरा किती वर्षांपासून चालू आहेत आणि 6 वर्षांपूर्वी सुद्धा तेव्हाच्या उत्तर प्रदेशच्या सरकारनं, जेव्हा जिथं भाजपचं सरकार नव्हतं, त्यांनी अशाच प्रकारे 100 पेक्षा जास्त प्रेत वाहत आल्याच्या नंतर काय चौकशी लावली होती तेही बघा. हाकेजी, मी 1 मिनिट, हाकेजींचा आवाज मुद्दामून बंद आहे. हाकेजी, या विषयावर आता उत्तर नका देऊ, चर्चा भरकटवायची नाहीये आपल्याला. मी पोलीस अधिकारी या नात्यानं धनराज वंजारींना संधी देतोय. धनराज वंजारीजी, आपण निवृत्त पोलीस अधिकारी आहात, आपण या मुद्द्यावर अधिक स्पष्टपणे बोला की जेव्हा प्रशासन कुठलाही निर्णय घेतं तेव्हा त्याचे स्पष्ट संकेत हे प्रत्येक समाज आपल्या पद्धतीनं आकलन स्वरूपात घेत असतो. आत्ताच्या घडीला जे काही घडतंय, मग ते उस्मानाबादमध्ये घडो, ते संगमनेरमध्ये घडो, ते सांगलीमध्ये घडो, ते लातूरमध्ये घडो, यामधून आपल्याला निर्णय क्षमतेतला असमन्वयच अधोरेखित होतो असं म्हटलं तर अतिशयोक्ती वाटू नये. नाही, तुझं म्हणणं एका अर्थाने बरोबर आहे प्रसाद, पण कसं आहे की प्रशासनाची सुद्धा भूमिका या ठिकाणी आपण समजून घेतली पाहिजे. समन्वयाचा अभाव आणि गडबड गोंधळ हा महाराष्ट्र शासनाच्या 5वीला पुजलेला आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. पण आता तू जी 2 वेळा कलेक्टरची क्लिप दाखवली त्या अनुषंगाने सांगतो की कलेक्टरनी जो हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी ज्या बैठका घेतल्या त्याच्यात हिंदू आणि मुस्लिम या दोन्हीही समाजाचे घटक सामील झाले होते. कारण
ईद बद्दल, मुस्लिमांच्या सणाबद्दल जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्या स्थानिक विभागातले हिंदू लोक सुद्धा त्या बैठकीला सामील असले पाहिजे. तिथं काही आरोप प्रत्यारोप ऑब्जेक्शन असतील तर ते सांगू शकतात. अशा प्रकारे तो झालेला उस्मानाबादचा निर्णय आहे आणि म्हणून त्या 2 तारखा आणि स्पेसिफिकली जीवनावश्यक वस्तू त्या काळात लागणाऱ्या याचा उल्लेख केलाय. म्हणजे आपण असं गृहीत धरून चालू आहे की सणाच्या निमित्ताने लागणाऱ्या, म्हणजे त्याच्यामध्ये मी तर म्हणेल आपण जर ब्रॉड कन्सेप्टने विचार करायला गेलं कलेक्टरच्या वक्तव्याचा तर हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही सणांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. त्यांनी काही कॅटेगरिकली करून फक्त हिंदू आणि फक्त मुस्लिम किंवा फक्तच ईद आणि फक्तच अक्षय तृतीया असा उल्लेख टाळलेला आहे. नाही धनराजी, प्रशासन नाही थोडं- धनराजी एकच मिनिट. कसं धनराजी, अक्षय तृतीयेच्या दिवशी हिंदूंच्या मध्ये अशी भावना असते आणि अनेक दिवसांचा तसा विश्वास त्यांचा आहे की त्या दिवशी सोनं खरेदी करावी. मग आता अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी हा धार्मिक भावनेचा विषय समजून सराफाच्या दुकानं उघडी ठेवली जाणार आहेत का? तशा प्रकारची वक्तव्य कुठलाही सरकारी अधिकारी करत नाहीये. आणि मुद्दा हा केवळ आणि केवळ उस्मानाबाद पुरताच आपल्याला ठेवायचा नाहीये. ओव्हरऑल कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीमध्ये ज्या प्रकारची असमानता दिसते आहे, ठिकठिकाणी दिसते आहे, त्याची चिंता जास्त वाटतेय. मला वाटतं की तुम्ही एक थोडासा विशाल बृहत दृष्टिकोन बाळगून बोलावं अशी माझी अपेक्षा आहे आज. नाही, मी एक म्हणूनच मी ब्रॉड कन्सेप्टने सांगतो की सरसकट प्रशासनाला याच्यामध्ये दोषी धरणे किंवा प्रशासन रिलिजियस लाईन वरती भेदभाव करणारं वक्तव्य करताय असं म्हणणं योग्य होणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, हे प्रशासक जे काही पोलीस म्हणा, ऍडमिनिस्ट्रेशन म्हणा याच्यात आलेले आहे हे आपल्या समाजातले लोक आहेत. त्यातले बरेच हिंदू आहेत, बरेच मुसलमानही आहेत, भलेच दोन्ही धर्माचे नसलेले तिसऱ्या धर्माचे सुद्धा लोक आहेत. म्हणून आपण सरसकट यांना दोष देऊन तुम्ही धार्मिक तेढच समाजामध्ये निर्माण करताय असे निर्णय घेऊन असं म्हणणं म्हणजे एकतर्फी प्रशासनावर, आधीच गोंधळलेल्या प्रशासनावर अन्याय होईल. म्हणून मी म्हणतो त्यानेही आपण थोडंसं अकोमोडेट करून घेऊया. हे म्हणणं बरोबर आहे, अक्षय तृतीयेच्या दृष्टिकोनातून ही केली असती 2 तास शिथिलता तर काही बिघडलं नसतं. म्हणून पहिल्या सेगमेंटमध्ये जे मी म्हणालो की जी काही सवलत द्यायची आहे त्याचं एक इन्फ्रास्ट्रक्चरल डिझाईन करून ती दिली गेली पाहिजे. ठीक आहे, आपण वेळेची मर्यादा असल्यानं इथं थांबतो. लक्षवेधीच्या या भागातला एक छोटासा अल्पविराम घेतोय, लगेचच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये. नमस्कार, लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई उच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकारच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या विरोधात दाखल झालेल्या जनहित याचिकांच्या दरम्यान सुनावणी करत असताना मुंबईच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांनी वाक्य वापरलं की राज्याच्या एकूणच उपाययोजनांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. डॉक्टर नरेंद्र काळे आपल्या सोबत आहेत, मवियाचे प्रतिनिधी या नात्यानं, आणि त्याचबरोबर आरोग्य विभाग ज्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे त्याचे प्रवक्ते या नात्यानं त्यांनी न्यायालयानं व्यक्त केलेल्या मतावर आपलं मत किंवा प्रतिक्रिया द्यावी. एक गोष्ट की न्यायालय नेहमी असं सरकारला सूचना असतात आणि राज्य सरकारचं जे काही काम चाललेलं आहे ते अतिशय समन्वयानं चाललेलं आहे. म्हणजे कुठं असा समन्वयाचा अभाव आहे असं काही जाणवत नाहीये. की राज्यभर जी काही टाळेबंदी चालू आहे ती पण अत्यंत शिस्तीमध्ये चालू आहे. आपण जो उल्लेख केला गेल्या 1 महिन्यापासून आपण पाहिला असेल, कुठेही इफ्तार पार्टी आपल्याला दिसली नसेल, कुठेही सार्वजनिक नमाज झालेली दिसली नसेल आणि अतिशय शिस्तीमध्ये या महाराष्ट्रामध्ये टाळेबंदीचे सर्व नियम पाळलेले दिसत आहेत. जसं म्हटलं तसंच आपल्याला माहित असेल की दिल्ली सरकारला देखील उच्च न्यायालयाने त्या दिल्लीच्या सरकारला सांगितलं होतं की ऑक्सिजनचा जे काही उपयोग आहे तो महाराष्ट्र सरकारचा पॅटर्न पहा, त्याच्याप्रमाणे करा. त्याचबरोबर आपल्याला माहित असेल काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने देखील महाराष्ट्राची या ठिकाणी तारीफ केली होती. नरेंद्र मोदी साहेबांनी देखील काल परवाच्या व्हीसी मध्ये महाराष्ट्र सरकारच्या उपाययोजनेबद्दल अतिशय तारीफ केली होती. ते करत असताना उत्तर प्रदेशला देखील टेस्टच्या बाबतीत त्यांनी सल्ला दिला होता की RT-PCR वाढवा म्हणून, महाराष्ट्राच्या प्रमाणे काम करा म्हणून. त्यामुळे महाराष्ट्राला
आपण न्यायालयानं आपण देखील, महाराष्ट्राच्या केलेलं आहे. प्रमाणे आणि वागा असं सांगितलं, सर्वोच्च न्यायालयानं याचा दाखला दिलात, बरोबर आहे. पण आज जी ताजी घटना घडली आहे त्याच्यामध्ये तर बऱ्यापैकी निराशेचा सूर हा उच्च न्यायालयात लागलेला आहे. त्यांनी काय काय म्हटलं तर त्यांचे रेमडेसिवीरच्या वाटपासंदर्भातले आदेश पाळले का जात नाहीयेत. रुग्णालय अद्यापही बाहेरून इंजेक्शन आणायला रुग्णाच्या नातेवाईकांना का सांगतायत. जर समजा रेमडेसिवीरच्या संदर्भातला विषय हा 3 जुलै 2020 लाच स्पष्ट झाला होता तर राज्य सरकारनं पुरेशी रेमडेसिवीर अधिग्रहित का करून ठेवली नाहीत. इतकंच नाही तर अत्यंत निराश अवस्थेमध्ये उच्च न्यायालयानं सांगितलं की काहीतरी चुकतंय आणि ते लवकर सुधारायची गरज आहे. डॉक्टर काळे, रेमडेसिवीरच्या बाबत आपण आपल्याच कार्यक्रमामध्ये पूर्वी देखील या ठिकाणी आपण चर्चा केली होती, कारण त्या बनवणाऱ्या फक्त 5-7च कंपन्या आहेत. आता आपण त्यांना पण आता सध्या तर त्या रेमडेसिवीरचं सगळं कंट्रोल केंद्र सरकारने घेतलेलं आहे. आपल्याला 9 तारखेपर्यंत 11 लाख रेमडेसिवीर आपल्याला केंद्र सरकार देणार होते, त्यातल्या 9 लाखच आपल्याला मिळालेले आहेत. 2 लाख आणखीन पण आपल्याला आपण शॉर्टेज आहोत. त्याचबरोबर आपली दररोजची गरज 70,000 आहे, आपल्याला त्या मिळतात 40,000च्या आसपास. त्याच्यामुळे गरज आणि मिळणारा पुरवठा याच्यामध्ये तफावत आहे. आणि तरीही देखील आपण डॉक्टर अगदी 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 फार बरं झालं डॉक्टर नरेंद्र काळे, तुम्ही स्वतःच हा 70,000चा आकडा काढला. आता या संदर्भात सुद्धा उच्च न्यायालय काय बोललंय ते मला सांगावं लागेल. उच्च न्यायालयामध्ये सरकारच्या वकिलांनी, अक्षय शिंदे या सरकारच्या वकिलांनी पण हा 70,000चा आकडा सांगितला. त्यानंतर अभ्यास करून न्यायालयानं त्यांना विचारलं की तुम्ही कुठं शोधून काढलात हा 70,000चा आकडा. त्यावर ते म्हणतात की सक्रिय रुग्णांच्या आधारे आम्ही रेमडेसिवीर शोधून काढला. किती रेमडेसिवीर लागतील याचा शोध लावला. न्यायालय काय विचारतंय? न्यायालय असं विचारतं जर सक्रिय रुग्ण वाढतायत तर मग मागणी कमी का नोंदवताय? 70 प्रत्येक रुग्णाला काही रेमडेसिवीर लागत नसतं. त्याचा आपला जो टास्क फोर्स आहे, आपले जे अभ्यास गट आहेत ते त्यातून विचार करून हा आकडा काढत असतात. आणि आपण आरोग्यमंत्री आपल्याला माहिती आहे की अनेक दिवसापासून म्हणतात की आम्हाला दररोज 70,000 द्या. आपण केंद्र सरकार तेवढं आपल्याला पुरवू शकत नाहीये. त्यामुळे मागणी आणि गरज याच्यामध्ये तफावत आहे. आपण आता प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये कंट्रोल दिलेला आहे आणि आपण हॉस्पिटलला ते पोहोचवत आहोत. ते याच्यासाठी पोहोचवतात की तिथे कुठे काळा बाजार होऊ नये. परंतु लागणारी गरज डॉक्टर साहेब, आपण 40,000 पोहोचू शकतो. निश्चितच आपण 30,000 डेफिशियंट आहेत. डॉक्टर काळे साहेब आता उत्तरात तुम्ही 2 मुद्दे मांडलेत, त्या दोन्हीची चर्चा न्यायालयामध्ये झाली. पुन्हा त्याचा मला मुद्दा मांडावासा वाटतो आहे आणि लागतो आहे की एक तुम्ही म्हणताय ना रुग्णालयातच रेमडेसिवीर मिळेल आणि रुग्णालयात रेमडेसिवीर मिळेल हे जेव्हा न्यायालयाच्या समोर विषय म्हणून मांडण्यात आलं त्यावेळेला तिथे स्पष्ट करण्यात आलं की ही गोष्ट अद्याप घडत नाहीये. लोकांना अजूनही रेमडेसिवीर घेऊन या म्हणून आग्रह केला जातोय, प्रिस्क्राईब केलं जात आहे. हा एक मुद्दा. दुसरं एक महत्वाचा विषय समोर आला. तुम्ही इथे 70,000चा आकडा म्हणता, तुमचे मंत्री 50,000चा आकडा सांगतात. पंतप्रधानांच्या सोबतच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री 70,000चा आकडा मांडतात आणि फेसबुक लाईव्ह मध्ये 50,000चा आकडा सांगतात. काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाही. मुळात धोका याच्यातून कसा आहे ना डॉक्टर काळेजी, यातून काही ना काहीतरी घडेल नाही घडेल हा नंतरचा मुद्दा, पण काळा बाजार रेमडेसिवीरचा वाढेल ही भीती आहे जी न्यायालयाच्या कडून पण संकेत स्वरूपात व्यक्त होतीये. नाही, हा जो कलेक्टरच्या मार्फत हॉस्पिटलला देण्याचा जो निर्णय झालाय तो काळा बाजार रोखण्यासाठी झालेला आहे. आणि आता सर्व ठिकाणी त्या हॉस्पिटल्स त्यांची मागणी नोंदवत आहेत आणि त्याच्या तुलनेमध्ये जे काही अवेलेबल होत आहेत जिल्हा प्रशासनाला त्या तुलनेत ते रुग्णालयांना पोहोचवत आहेत. आता आपण पूर्वी पण आपण सांगितलं होतं काही ठिकाणी खाजगी प्रॅक्टिसने लिहून देत आहेत लोकांना प्रिस्क्रिप्शनवर की घेऊन या. लोकांना एकदा ऍडमिट झालं की प्रत्येकाला वाटतं की आपल्या रुग्णाला असं झालं पाहिजे, ही ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. तो पण पॅनिक असतात. त्याच्यामध्ये लिहून दिलं जातं. हे काही लिहून डॉक्टर देत नाहीत असं काही नाहीये, परंतु राज्याची जी वितरण व्यवस्था आहे औषध विभागाची ती अतिशय व्यवस्थित काम करते. त्यांच्या डॉक्टर बाणाई त्यांना एकदा विचारूया. आपल्या दोघांचीच प्रश्न उत्तर बराच वेळ चालली आहेत. डॉक्टर बाणाई त्यांना पटकन विचारतो. डॉक्टर बाणाई, आता ज्या पद्धतीनं उच्च न्यायालयामधून व्यक्त केलेले चिंतेचे सूर या चर्चेत समोर आणले ते खरोखरच लक्षात घेऊन त्या दृष्टीनं आरोग्य विभागातला असमन्वय दूर होणं गरजेचं आहे. वैयक्तिकरित्या तुमचा अनुभव काय आहे? मागेल त्याला रेमडेसिवीर सहज मिळतीये का? रेमडेसिवीर विनाकारण मागण्यासाठी प्रिस्क्राईब करून दिली जातीये का? आणि या सगळ्या याच्यामध्ये जे हायकोर्टानं याआधी दिलेले निर्देश होते त्यांचं पालन होताना दिसतंय का?
100% इथे सगळं कन्फ्युजन सुरू आहे. रेमडेसिवीर हे फक्त हॉस्पिटलमध्ये दिलं जातं, इंजेक्टेबल फॉर्ममध्ये असतं. त्यामुळे मला इथे आर्जवून सांगायचं आहे की जर हॉस्पिटलमध्ये ते मिळणार असेल तर त्याला बाहेर मार्केटमधनं विकत घेण्याची परमिशन मिळालीच कशी. आणि अक्रॉस द काउंटर हे औषधं देणं सगळ्यात पहिले बंद झालं पाहिजे. इट हॅज टू बी थ्रू ओनली हॉस्पिटल आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेले पेशंट. हा सगळा जो काळा बाजार सुरू झाला आहे हा असमन्वय असल्यामुळेच आहे. जर शासनाचे क्लिअर कट इंडिकेशन पहिलेपासून असते, जे आम्ही ॲज अ मेडिकल पर्सन परत परत सांगत गेलो की रेमडेसिवीर तशीही फार काही आवश्यकता नाही आणि त्यानंतरही जर द्यायची वेळ आली तर ते फक्त हॉस्पिटलच देतील आणि हॉस्पिटलच्या ऍडमिटेड पेशंटला देतील. बरं. एवढं सगळं असताना हा सगळा जो काळा बाजार वगैरे प्रकार समोर आलेला आहे हा कुठेतरी मी काळेंना सांगू इच्छितो की हा असमन्वय इन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह तुमच्या याच्यामध्ये आहे. म्हणजे सेम थिंग स्टिरॉइड बद्दल. आता हा म्युकरमायकोसिस येतोय, हा विषय जरी आता नसला तरी स्टिरॉइडला इमिजिएटली अक्रॉस द काउंटर देण्याचा बॅन असावा. कारण की हे जे काही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये स्टिरॉइड दिल्यानंतर हा फायदा होतो, स्टिरॉइड दिल्यानंतर ऑक्सिजन लेवल वाढतं, हे जे सुरू आहे त्यामुळे अत्यंत महत्वाची ॲज अ मेडिकल पर्सन मी आपल्याला रिक्वेस्ट करतो की सगळ्यात पहिले स्टिरॉइडला अक्रॉस द टेबल आय मीन काउंटर जे देतात ते बॅन करा. अदरवाईज म्युकोरमायकोसिस हा 20% हार्मफुल आणि टुवर्ड्स डेथ नेणारा डिसीज खूप वाढणार आहे. अगदी म्हणजे जर आपण म्युकरमायकोसिसची चर्चा या निमित्तानं केली ते फार बरं झालं, कारण कोरोनाच्या अनुषंगानं त्या विषयाची चर्चा करायचीच होती आणि उपचार पद्धतीच्या मध्ये येणाऱ्या अडथळ्यांनाही स्पर्श आपल्याला करायचाच होता. मला डॉक्टर काळेंना असं विचारायचं आहे, डॉक्टर काळे, कोरोनाच्या रेमडेसिवीरच्या बद्दलचा मुद्दा एका पातळीवर असताना दुसऱ्या बाजूला आता म्युकरमायकोसिसची डोकेदुखी सुरू झालेली आहे. इथे डॉक्टर बाणाईत यांनी जी सूचना केली, मला अशी विनंती आपल्याला या निमित्तानं चर्चेच्या करायची आहे की कृपया ती लवकरात लवकर राज्य सरकारपर्यंत पोहोचवा आणि संबंधित स्टेरॉइड्सची दुकानातून होणारी विक्री थांबवा, नाहीतर उद्या त्या स्टेरॉइड्सचा काळा बाजार सुरू होईल. आत्ताच्या घडीला म्युकरमायकोसिसमुळे लोकांचा मृत्यू आणि विविध प्रकारचं व्यंग येणं या प्रकारानं महाराष्ट्र अधिक त्रस्त होत चाललाय. नाही, हा अतिशय गंभीर आणि महत्वाचा विषय आहे डॉक्टर साहेबांनी जो मांडला तो. आणि आपल्याला आठवत असेल की गेल्या काही दिवसापूर्वी मीच स्वतः ही सरकारकडे मागणी केली होती की म्युकरमायकोसिसच्या ट्रीटमेंट्स ज्या आहेत त्याला MPGY म्हणजे महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये त्याचा समावेश करा. एम्पिट्रोसिन B याचं पण रेग्युलेशन करा, याच्या किमती पण नियंत्रणात आणा. आणि हा खरंच अतिशय गंभीर आजार आहे आणि शासनाने देखील त्याच्यासाठी पावलं उचललेली आहेत. आपल्याला माहित असेल, कालच आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही 1 लाख एम्पिट्रोसिन B विकत घेतोय, स्वतः शासन घेतोय. त्याच्या किमती सुद्धा आम्ही कंट्रोल करण्यासाठी NPPA जी केंद्र सरकारकडे असते, नॅशनल प्राइसिंग अथॉरिटी, त्याच्याकडे पण आम्ही त्याच्या किमती कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि दुसरी महत्वाची जी आदरणीय आता डॉक्टर साहेबांनी स्टिरॉइडच्या संदर्भात सांगितली, स्टिरॉइडचा ट्रीटमेंट मधला फायदा तोटा हा अकॅडमिक विषय आहे. बरोबर, की काही डॉक्टर त्याच्यामध्ये फायदा आहे म्हणतील, काही हे म्हणतील, परंतु याच्याबद्दल देखील आम्ही मागणी केली होती आणि सरकारने त्याच्यावर पण पावलं उचलायला चालू केलेली आहेत की टास्क फोर्सच्या मार्फत डॉक्टरांसाठी गाईडलाईन्स आणि रुग्णांसाठी गाईडलाईन्स तयार जवळपास झालेल्या आहेत, त्या पण मिळतील की म्युकरमायकोसिसच्या संदर्भात कुठल्या उपाययोजना कराव्या. कारण म्युकरमायकोसिस हा जो रोग आहे तो जनरली ENT सर्जन, ओरल सर्जन, न्यूरोलॉजिस्ट ह्यांच्याशी जास्त निगडीत आहे. कोरोनाचं कसं होतं की एकदम जनरल प्रॅक्टिशनर पासून सर्व त्याच्यामध्ये ट्रीटमेंट व्यवस्थित देऊ शकत होते. नाही डॉक्टर काळे, डॉक्टर बाणाईतांच्या मार्फत आलेला सल्ला महत्वाचा आहे. तो सल्ला असा आहे की दुकानात अगदी सहज उपलब्ध होणारी स्टेरॉइड्स बंद करा. मी त्याच्याबाबत एक गोष्ट, त्यांचा तो वैयक्तिक सल्ला आहे, परंतु कसं असतं की स्टिरॉइड म्हणजे फक्त एकाच ट्रीटमेंटला लागतात असं काय नसतं, अनेक गोष्टींना लागतात. आणि स्टिरॉइडचा यूज जसा आहे त्याचे साईड इफेक्ट म्हणजे ॲलोपॅथिक ड्रगचे साईड इफेक्ट असतातच. त्याच्यामुळे तो एक अकॅडमिक मुद्दा आहे. आज डॉक्टर बाणाईत त्यांना असं वाटत असेल, काही लोकांना असंही वाटतं की स्टिरॉइडचा त्याच्यामध्ये फायदा आहे, त्याच्यामुळे तो एक अकॅडमिकचा ठीक आहे. त्याची ठीक आहे, जर समजा तुमच्या लेखी हा विषय चर्चेचा स्वतंत्रपणे असेल तर त्यावर एकदा वेगळ्या चर्चेसाठी आपण नक्कीच भेटूयात. आता
बर. म्युकरमायकोसिस विषयीच्या गांभीर्याचं गोष्ट जी काय आहे ती मी मान्य करतो. तो खरंच अतिशय गांभीर्यानं तो रोगाला आपल्याला हाताळायची गरज आहे आणि राज्य सरकारने त्यासाठी सर्व काही पावलं आता उचललेली आहे. ठीक आहे. त्या निमित्तानं राज्य सरकारच्या कडून जर समजा वेगानं कारवाई होत असेल तर त्याच्यासाठी आपण निश्चित त्याचा पाठपुरावा करू आणि पाठिंबा पण देऊ. पण गणेश हाके, न्यायालयानं आज ज्या पद्धतीनं कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात तीव्र नापसंती व्यक्त केली आणि असमन्वय असल्याचं स्वतः म्हटलं, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना अशा प्रकारच्या निष्कर्षापर्यंत पोहोचावं लागतं, याचा अर्थ परिस्थिती खालपर्यंत पूर्णतः गडबडली आहे. त्यांनी हे सुद्धा निदर्शनास आणून दिलं की ग्रामीण भागात काय व्यवस्था आहे तुमच्या लेखी ग्रामीण भागातली परिस्थिती कितपत बिकट होत चालली आहे. नाही, म्हणून म्हटलं की नरेंद्र काळे साहेब म्हणजे वरच्या स्तरावरून सगळ्या लोकांशी चर्चा करतायत. माझी त्यांना विनंती आहे की ग्रामीण भागामध्ये आणि विशेषतः जिल्हा असतील, तालुक्याच्या ठिकाणी असतील आणि बाकीचे जे काही कोविड सेंटर्स असतील त्या ठिकाणी अत्यंत भयानक अशा स्वरूपाची परिस्थिती आहे. कुठल्याही प्रकारच्या सुविधा, ऑक्सिजनचे बेड्स नाही बाईक वरांड्यावर तुम्ही अनेक चॅनल्सवाल्यांनी दाखवलेलं आहे की बाहेर रस्ते आलेल्या पेशंटला म्हणजे त्याला म्हणजे झोपण्यासाठी बेड नाही आहे. ऑक्सिजनचा प्रश्न म्हणजे भयानक आहे. आणि तुम्हाला सांगतो की जे कोर्टानं ज्या पद्धतीनं त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्याचं कारण खरं आहे. याचं कारण असं आहे की या दुसऱ्या लाटेमध्ये ज्या पद्धतीनं रुग्ण म्हणजे मृत्यू पावतात आणि आता म्हणजे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे हे की ज्या पद्धतीने हे पाठ सुटून घेतात. कोर्टानं सांगितलं, मोदी साहेबांनी कौतुक केलं असं सांगतात, पण ही महाराष्ट्रातली परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. म्हणजे हाके साहेब पंतप्रधानांनी कौतुक केलेलं नाहीये, मग हे सांगितलं का जात आहे? नाही, अत्यंत चुकीचं आहे. पंतप्रधानांनी असं म्हणजे महाराष्ट्र शासन उत्तम काम करतंय अशा पद्धतीचं कौतुक केलेलं नाही. हा माननीय पंतप्रधानांनी विसीन मध्ये जाहीर सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे मी जाऊन सांगतो की त्यांनी योगी आदित्यनाथांना ह्या पण सूचना दिलेल्या आहेत की तुमचे अँटीजेन टेस्टिंग कमी करा, RT-PCR वाढवा. नाही, हे सांगितलेलं आहे की हो ज्या प्रमाणे महाराष्ट्रामध्ये टेस्टिंग होते त्या पद्धतीचं टेस्टिंग तुम्ही म्हणजे हे एक प्रकारचं कौतुकच आहे ना साहेब. टेस्ट कौतुक म्हणत नाही त्याला. तुम्ही माझं म्हणणं असं आहे की तुमचं कौतुक केव्हा करायला पाहिजे होतं की जर इथं महाराष्ट्रामध्ये हा कोरोना तुम्ही नियंत्रणासाठी ज्या पद्धतीचे प्रयत्न करायला पाहिजे होते, ज्या उपाययोजना करायला पाहिजे तर तुम्ही करत नाही ना. तो अत्यंत वाईट. मी तुम्हाला सांगितलं की दुर्दैव म्हणावं लागेल, सर्वाधिक मृत्यूचं प्रमाण महाराष्ट्रात आहे. माझं म्हणणं की ठीक आहे, माझं म्हणणं की तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं टेस्ट करत आहात, तुम्ही टेस्ट करत आहात. काळेसाहेब आपण सांगा, आपण पंतप्रधानांच्या कौतुकाच्या आडून स्वतःच्या चुका झाकायचा प्रयत्न करताय का? तसं होतंय का? गणेश हाके साहेबांनी एक तरी तर जाहीर मान्य केलेलं आहे की आम्ही टेस्ट जास्त करतो. जर आम्ही टेस्ट जास्त करत असतो तर मृत्यू दिसण्याचं प्रमाण आमचं जास्त आहे. त्यांच्याकडे तसं नाहीये. आपल्याला मी सांगू इच्छितो, मला त्या संस्थेचं नाव लक्षात येत नाही की आपण जर अहवाल बघितला जुना तर उत्तर प्रदेश, इतर जे राज्य आहेत त्याच्यामध्ये अननोन डेथ ह्या 6 महिन्यामध्ये किती झाल्या याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला एक लक्षात येईल, ह्यांच्या इथे टेस्ट न झाल्यामुळं त्या डेथचा आकडा कोरोना म्हणून दिसत नाहीये. महाराष्ट्रामध्ये तसं होत नाही. महाराष्ट्रामध्ये एकही डेथ लपवली जात नाही. महाराष्ट्रामध्ये टेस्ट मोठ्या प्रमाणावर आहेत, त्याच्यामुळे दिसणारा आकडा महाराष्ट्राचा मोठा आहे. त्यांचे नातेवाईक आक्रोश करतात, मोठ्या मोठ्याने रडतात. हे त्याचा आक्रोश तुमच्यापर्यंत पोहोचत नाही काळे साहेब. लोक म्हणजे रुग्ण मरतायत का? नुसतं टेस्ट करणं एवढं सरकारचं काम आहे का? अहो, रुग्ण वाचवणं हे सुद्धा महाराष्ट्र कोविड नियंत्रणामध्ये देशामध्ये सर्वात पुढे, लसीकरणामध्ये पुढे, टेस्टमध्ये पुढे. आपल्याला माहित असेल बेड सुद्धा आता महाराष्ट्रामध्ये कितीतरी पटीने वाढलेले आहेत. आपण उल्लेख केला. एक मिनिट डॉक्टर काळे, मी आपल्याला एकच विचारतो की तुम्ही स्वतःच्या हृदयावर हात ठेवून अतिशय स्पष्टपणे हे म्हणाल का की तुम्ही टेस्ट कमी करून रुग्णसंख्या कमी करायचा प्रयत्न करत नाही? नाही, ह्याचा काही प्रश्नच येत नाही ना. आपल्या एवढे टेस्ट कुठंच झालेले नाहीत. आज आपण 3 करोडच्या पुढे गेलेले आहेत आकडा. आज सुद्धा आपले टेस्ट चालू आहेत. आज सुद्धा आपला टेस्ट चालू आहे. अगदी बरोबर आहे डॉक्टर काळे. 3 करोडच्या पुढचा आकडा हा तुम्ही आजवर गाठलेला आहे. ताज्या घडामोडीमध्ये आपण गेले जवळपास 11 महिने राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी चाचण्या केल्या होत्या. आपण आपल्या चाचण्या कधी वाढवल्या? 3.5 महिने झालेत फक्त. नाही, त्याच्यातला टेक्निकल पॉईंट एक वेगळा आहे की उत्तर प्रदेशनी ज्या चाचण्या केलेल्या आहेत त्याच्या त्या 90% चाचण्या अँटीजेन आहेत. महाराष्ट्रानं जे चाचण्या केलेल्या त्याच्या 75% चाचण्या RT-PCR आहेत. ICMRच्या गाईडलाईन 100% पाळणारं महाराष्ट्र राज्य आहे.
आणि ह्याच गोष्टीवर पंतप्रधान मोदींनी त्यातल्या मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे, कारण अँटीजीन हे 30% फक्त त्याचं रिझल्टचे हे असतो. आरटीपीसीआर सारखं तसं नसतं, 90% आरटीपीसीआरची सेन्सिटिव्हिटी असते. त्यामुळे आरटीपीसीआर किती करतो हे महत्वाचं असतं. डॉक्टर बाणाईत यांना विचारूया. आहे. ठीक आहे, डॉक्टर बाणाईत यांना विचारतोय पुढचा प्रश्न. डॉक्टर बाणाईत, एक गोष्ट आपल्याकडून अपेक्षित करतो, राज्य सरकारच्या कडून चाचण्या चांगल्या झाल्या, त्याचबरोबर राज्य सरकारच्या कडून उपाययोजना चांगल्या झाल्या, असं सगळं सांगितलं जात असतानाही कोरोना का नियंत्रणात येत नाही मग महाराष्ट्रात? डॉक्टर बाणाईत. सगळ्यात महत्वाचं मला सांगू इच्छितो की आरटीपीसीआरच्या खूप पॉझिटिव्ह केसेस झाल्या, याचा अर्थ कोरोना खूप वाढला, हा जो आस्पेक्ट आहे हा एक वेगळा झाला. परंतु जर आपण त्याला स्टेजिंग केलं नाही की पॉझिटिव्हिटी जी आहे ती कोरोनाचे 3 स्टेजमध्ये डिवाइड करावी लागेल. माइल्ड केसेस, मॉडरेट केसेस आणि सिव्हिअर केसेस. माइल्ड केसेसला आपण पहिल्या दिवसापासून ओरडतो आहे की होम क्वारंटाईन करायचं. मॉडरेट मध्ये ऑब्झर्वेशन ठेवून इन्स्टिट्यूशनल केअर करायची की होम केअर करायची हे डॉक्टर ठरवतील. ओनली सिरियस केसेस ह्या फक्त हॉस्पिटलला ऍडमिट करायचं आहे. आणि इथे सगळा घोळ आहे, इथे असमन्वय जो म्हणतोय मी ऍज अ डॉक्टर की बिलकुल माइल्ड केसेसला देखील आपल्या वर्चस्व टाकून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून ठेवतात आहे. त्यामुळे सिरियस पेशंट ज्यांना खरंच ऑक्सिजनची जरूरत आहे, खरंच व्हेंटिलेटरची जरूरत आहे, ते तुमच्या ॲम्ब्युलन्समध्ये पडलेले आहेत किंवा स्ट्रेचरवर किंवा बाहेर फुटपाथवर आहेत. आणि हा समन्वय डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशननी बरोबर केलेला नाही, हा माझा ठपका आहे. कारण जर डॉक्टर काळे याचं उत्तर आहे आपल्याकडे. आहे, डॉक्टर बाणाई स्वतः ओके. प्रॅक्टिशनर आहेत, तुम्ही त्यांना ओळखतही कदाचित असाल. त्यांनी जी वैद्यकीय बाब समोर आणली आणि त्यातला असमन्वय सुद्धा अधोरेखित केला, त्याचं उत्तर द्या. प्रतिनिधी सरकारचे हात आपण या नात्यानं. नाही, बाणाईत सरांनी जे सांगितलं, जेव्हा पहिली लाट आली होती त्याच वेळेस हे आपल्या लक्षात आलेलं होतं की अनेकदा त्यातल्या त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ज्यांच्याजवळ पैसे असतात ते मोठे बेड मिळवतात, कधी कधी त्यांना त्या होम क्वारंटाईनचीच फक्त गरज असते, परंतु ते हॉस्पिटलाइज होतात आणि बेड घेतात. याबाबत आरोग्यमंत्र्यांनी तेव्हा स्टेटमेंट केलं होतं. तेव्हा आपण या वेळेस मात्र आपलं शासकीय हॉस्पिटल्स पाहिले असतील, मेडिकल कॉलेजेस पाहिले असतील, त्यामध्ये हे कॅटेगरीज केलेली आहेत. आणि सरकारने सुद्धा सीसीसी, डीसीएससी, डीसीएच ह्याच आधारावर केलेलं की सीसीसी म्हणजे काय की माइल्ड ज्या ठिकाणी पेशंट्स आहेत ते सीसीसी मध्ये ठेवले जातात. ज्यांना ऑक्सिजन लागू शकतं थोडंफार ते डीसीएचसी मध्ये असतात, आणि ज्यांना टर्शरी केअर लागते त्यांना आपण डीसीएच मध्ये ठेवतो. हे त्या रोगाच्या सिव्हिअरिटी, त्याचे स्कोर, त्याच्या कोमॉर्बिडिटीज हे पाहूनच हे सगळं ठरवलं जातं. ठीक आहे, त्यामध्ये एक महाराष्ट्र शासन उत्कृष्ट काम करत आहे. एक छोटासा प्रश्न वेळेच्या मर्यादेपोटी मला विचारावासा आत्ताच्या घडीला शक्य आहे, तो धनराज वंजारी यांना. धनराज वंजारीजी, प्रशासकीय दृष्टिकोनातून सांगा की जर असमन्वय असाच कायम राहिला तर त्याचा धोका थेट कोणाला लागेल, पोहोचेल, म्हणजे कोणापर्यंत तो विषय गंभीर स्वरूपात पोहोचेल? त्याचा धोका ऑलरेडी जागतिक संघटनांनी अधोरेखित केलेला आहे. काही फ्रान्सच्या पेपरमध्ये ज्या न्यूज आल्या त्यांनी असं म्हटलंय की येत्या 3 महिन्यामध्ये भारतामध्ये 10 लाख कॅज्युअल्टी होतील. त्याच्यामुळे हा धोका प्रचंड आहे. ह्या 10 लाख कॅज्युअल्टी कशा होतील, तेव्हा 3rd आणि 4th स्टेजचे म्युटंट कोरोनाचे येतील, तेव्हा त्यांना थांबवण्याची तुमच्याकडे योजना काहीच नाहीये. आता खरं तर मी आभार मानतो डॉक्टर बाणाईचे, आणि गोंधळ कुठे आहे तेही स्पष्ट करतो. बाणाईत म्हणाले की म्युकरमायकोसिस चा इफेक्ट जो आहे तो कशावरती आणि कसा होतोय, तो स्टेरॉइड मुळे कसा इन्स्टिगेट होतोय, हे जे स्टेटमेंट डॉक्टर बाणाई करतात आहे ते या महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य संचालकाला का सुचत नाही, का त्याच्यावरती अभ्यास होत नाही, का रिसर्च होत नाही? डॉक्टर काळे इज सच अ जेंटलमॅन, एक प्रवक्ता म्हणून मी तुमची अपरिहार्यता समजू शकतो काळे, पण कोणी कोणाची स्तुती केली, हाके साहेबांची आर्तता बघा, ते म्हणत होते हे मृत्यूचं तांडव आहे, याच्यात आमची कोणी स्तुती केली किंवा स्तुती नाही केली हे श्रेय बिय सगळं सोडा. हायकोर्टाने जे फटके मारलेले आहे ते याच्यावर मारलेले आहे की रेमडेसिवीर सारखं छोडस. अरे काल माझ्या मित्राची सून मेली कोरोनानी, तो मित्र सांगत होता की ते जे रेमडेसिवीर आणत होती एका नर्स कडून आम्हाला मिळत होतं,
बाणाईत म्हणतात ते खरं आहे की प्रायव्हेट लोकांकडे हे रेमडेसिवीर जातं कसं, तुमच्या पक्षाच्या कार्यालयामधून त्याचं वाटप होतं कसं, फडणवीस कसे काय ते रेमडेसिवीर वाल्याला वाचवायला, हा याची- मुद्दा हायकोर्टाने आज सगळ्यांच्या जगासमोर आणलेला आहे. ठीक आहे. तो विषय लक्षात घेण्यासारखा आहे प्रसाद. आणि तू जे म्हटला ना, भविष्यामध्ये खरंच भविष्य असाच गोंधळ जर आपला राहिला तर अतिशय दुर्धर आणि अंधारी होणार आहे, हे लक्षात घ्या. धन्यवाद आपल्या या उत्तराच्यासाठी. वेळ मर्यादेपोटी आपल्याला लक्षवेधीमध्ये ही चर्चा इथेच थांबवावी लागते. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.